EMP न्यूज, आवाज जनतेचा. आणि मी न्यूज रिपोर्टर अमोल गुंड पाटील. आज आलेलो आहोत आपण आझाद मैदान. महाराष्ट्र डेटा एंट्री ऑपरेटर आरोग्य कामगार संघटनेचा आजचा 22वा दिवस. अजूनही शासनाकडून त्यांना न्याय मिळाला नाही हे यावरूनच दिसतंय. कारण 22वा दिवस म्हणजे आज महिनाच होत आलेला आहे. तर त्यांच्या व्यथा त्यांच्याकडून दादा रत्नागिरीवरून आलेलो आहे. इथं पूर्ण महाराष्ट्रामधून डाटा एंट्री ऑपरेटर आहेत. या लोकांनी इथं 22 दिवस झाले आणि आपला महाराष्ट्रातला मुख्य सण आहे दिवाळी सण ह्या लोकांनी इथं साजरा केलेला आहे. सगळ्यांची इथं काळी दिवाळी झालेली आहे. ठीक आहे, आपल्याकडून इथं बसलेले लोक आहेत, हे कुणाकडनं काय बोलणं होऊ शकते, परंतु शासनाला माझी कळकळीची पुन्हा विनंती आहे, माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आपण मुंबईमध्ये राहत असूनही आम्हाला कुठल्याही इथं शासनाकडून कुठल्याही म्हणजे आपल्याकडनं आश्वासन मिळालेलं नाही आहे. आज रोजी 22 दिवस झालेले आहेत. त्यामुळे शासनाने आता तरी काही दखल घ्यावी आणि जे आमचे आज 22 दिवस झाले इथं मुंबईमध्ये राहणं एवढं सोपं नाही. इथं 22 दिवस, इथं एक दिवस मुंबईमध्ये काढणं कुणाला त्याचा जातो, पण 22 दिवस झाले इथं सगळं लहान मुलं घेऊन अपंग वगैरे सगळे इथं आपले ऑपरेटर आहेत. त्यामुळे आमची जी मुख्य मागणी आहे हे आम्हाला NHM मध्ये समाविष्ट करण्यात आहे. आमची कुठलीही वेगळी मागणी नाही आहे, रास्त मागणी आहे. त्यामुळे या मागणीचा गांभीर्यपूर्वक दखल घेण्यात यावी. नक्कीच दादाने सांगितलं त्यांची जी मागणी आहे तिची दखल घ्यावी. राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून आमचं घर परिवार महिला भगिनी छोट्या छोट्या मुलांना घेऊन इथं आलात आणि आम्ही तुमच्या दारात आलो आहे तरी तुम्हाला जाग येत नाही असं दादांनी आपल्याला सांगितलं. तर नक्की शिंदे सरकारनं यांची त्वरित दखल घ्यावी. कारण 22 दिवसाचा जो काळ ओलांडला आहे त्यामध्ये रोडवर झोपतायत, रोडवर खातायत, हे कुठेतरी त्यांच्या आरोग्यासाठी खूप घातक आहेत. त्यानंतर या ठिकाणी अपंग बांधव होते, ते एवढ्यात आजारी पडले होते, एवढ्यातच पोलीस त्यांना घेऊन गेले आहेत ॲम्ब्युलन्समध्ये. कारण ही फार गंभीर बाब आहे का 22 दिवसापासून चालणाऱ्या आंदोलनामध्ये कितपत लोक त्रास सहन करणार. कारण मुंबईचं जे वातावरण आहे सर्वसामान्य खेड्यातील लोकांना कधीच सूट होत नाही. जे इथं असतात त्यांना ठीक आहे, तरी शासनानं त्यांची त्वरित दखल घ्यावी. आपण मी वाशिमवरून आलो. गेले 2 वर्षापासून गेल्या 2 वर्षापासून आम्ही सतत आरोग्य विभागात आमच्या जीवाची पर्वा न करता, जसे की कोविडसारख्या जागतिक महामारीमध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता, आमच्या कुटुंबाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करून आम्ही शासनाला सेवा दिली. आणि त्या सेवेचं जर आम्हाला असं फळ मिळत असेल तर याची खूप खंत आहे. कारण की दिवाळीसारखा सण आम्ही आझाद मैदानावर काळी दिवाळी म्हणून साजरा केलेला आहे. आमचे आईवडील या आशेत होते की माझा मुलगा माझी मुलगी आंदोलनात गेलेले आहेत आणि आंदोलनाचा गोड नेमका दिवाळीच्या दिवशी होईल आणि हे शासन यांची दखल घेऊन यांना सेवेत कार्यरत ठेवेल अशा अपेक्षेने त्यांनी आम्हाला घरापासून इथपर्यंत पाठवले. आणि शासनानं असे उपक्रम चालू केला की शासन आपल्या दारी. माझं शासनाला एकच विचारणं आहे की शासन महोदय, तुम्ही हा उपक्रम चालू केला की शासन आपल्या दारी, परंतु आम्ही तुमच्या दारात आज जवळपास 22 दिवस झाले इथे येऊन बसलेलो आहोत. तुम्ही तुमच्या दाराचे दरवाजे उघडून एकदा बघा. इथं माझे बंधू आणि भगिनी बसलेले आहेत, त्यांचे काय हाल होत आहेत, फुटपाथवर झोपत आहेत, वडापाव खाऊन दिवस काढत आहे. हीच का आमच्या कामाची पावती. ज्यावेळेस कोविड सारखी महामारी होती त्यावेळेस बरेच मोठे मोठे अधिकारी हे सुद्धा कधी घराच्या बाहेर पडले नाही, कारण आम्ही एकदम अल्प मानधनात काम करून सुद्धा आम्ही या गोष्टीचा विचार केला नाही. आमच्या मनात फक्त एकच होतं की आम्हाला आमच्यातून एक देशाची सेवा द्यायची आहे. जसं की सैनिक सीमेवर राहून देशाची सेवा करतो त्याच पद्धतीनं आम्ही सुद्धा आरोग्य विभागात काम करून देशाची सेवा करण्याचं ठरवलं होतं. परंतु शासनानं कुठंतरी आमची फसवणूक केलेली आहे. आता आम्ही सर्व डाटा एंट्री ऑपरेटर यांच्यातर्फे मी एकच शासनाला सांगू इच्छितो की आज जवळपास 22 दिवस झाले तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळाला नाही. आमचा अंत कधीपर्यंत बघणार. इथे बरेचशा डाटा एंट्री ऑपरेटर यांची तब्येत सुद्धा खालावलेली आहे. उद्या जर यांचं काही बरं वाईट झालं त्या जबाबदार कोण राहील. आमच्या आईवडिलांना जसं आम्हाला जिवंत घरून इथपर्यंत पाठवलं आहे, आम्ही अपेक्षा करतो की बस तुम्ही आमचा शेवट गोड करून त्याच आनंदानं आम्हाला घरी पाठवावे एवढीच विनंती आणि आम्हाला NHM मध्ये सामील करून घ्यावे. नक्कीच दादांनी सांगितल्याप्रमाणे आमच्या घरच्यांनी आम्हाला इथपर्यंत पाठवलं का आपल्या हक्कासाठी तुम्ही मुंबईला जातात, तर या शासनानं 22 दिवसापासून त्यांची दखल घेतली नाही. आणि त्यांनी खूप कळकळीनं सांगितलं दादांनी
काल आमची इथं डाटा ऑपरेटर आजारी पडतात, यांच्या जर जीवाचं बरं वाईट झालं तर याला जबाबदार कोण? तर नक्कीच हे शासनच याला जबाबदार आहे. कारण गेली 22 दिवसापासून तुम्ही तुमचे दरवाजे बंद करून बसतायत, एसीच्या गाड्यात फिरतायत, एसीच्या बंगल्यात राहतायत आणि आमचा डाटा ऑपरेटर हा रोडवर झोपतोय, रोडवर खातोय. हे कुठेतरी थांबवा आणि त्यांची जी मागणी आहे ती काही वेगळी नाही आहे, ती फक्त राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि त्या राष्ट्रीय आरोग्य अभियानमधून त्यांना नियुक्ती देण्यात यावी, हीच त्यांची प्रमुख मागणी आहे. तर आपल्याकडे या ताई आलेल्या आहेत. कुठून आलेल्या आहेत ताई तुम्ही? नागपूरवरून आले आहे. आणि काय मागण्या आहे तुमच्या आणि का बसलात आपण इथं? यशस्वी कंपनीने 3 वर्षाचा कालावधी दिला होता, त्यातच त्यांनी 2 वर्षामध्ये डाटा ऑपरेटरना काढून दिला आहे. तर सर्व डाटा ऑपरेटरांनी कोरोना काळात आपल्या जीवाची पर्वा न करता असं आपले काम केले आहे. तर मला शासनाला एवढंच सांगायचं आहे की कुठेतरी आमचा विचार करून NHMमध्ये आम्हाला समाविष्ट करून घ्यावं, एवढीच कळकळीची विनंती सरकारला आहे. तर नक्कीच आपल्या ताईनं सांगितलं तर कोरोनासारख्या जागतिक महामारीमध्ये आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता ज्यावेळेस कोरोना सुरू होतात तुमचे लाख लाख रुपये पगार घेणारे अधिकारी घरी बसायचे आणि आम्ही कंत्राटी म्हणून शिकव म्हणून आमची फसवणूक केली 2 वर्षापासून, तरी आम्ही खांद्याला खांदा देऊन रात्र बेरात्र दिवस रात्र एक करून काम केलं. त्या दादानी पण मगाशी सांगितलं होतं का देशाचे रक्षण करण्यासाठी जवान तिथं सीमेवर असतात, त्याचप्रमाणे या कोरोनासारख्या महामारीत या देशाला वाचवण्यासाठी आम्ही स्वतः कोरोना योद्धा बनलो आणि बहुसंख्य युद्धांना त्यामध्ये वीरमरण पण आलं. कारण देशासाठी मरण जे कोणी पत्करतं त्याला वीरमरण म्हणतात, बलिदान म्हणतात, त्याग म्हणतात. जर एवढं सगळं काही आहे तर मग शासन झोपलेत का? मला शासनाला एवढंच सांगायचं आहे का तुम्ही तत्काळ त्यांची मागणी मान्य करा आणि त्यांना राष्ट्रीय आरोग्य अभियानमध्ये नियुक्ती द्या आणि हे आंदोलन आपण स्वतः इथं येऊन थांबवा. कारण लोक आता आजारी पडायला लागलेत. जे सर्व डाटा एंट्री ऑपरेटर महाराष्ट्राच्या तळागाळातून इथं आलेत, 4000 लोकांवर अवलंबून असणारा त्यांचा 20,000 परिवारातील सदस्य संख्या आज त्यांची वाट बघतायत. जर यांच्या जीवाचं बरं वाईट काही झालं तर नक्की शासन याला कोण जबाबदार? तर DMP न्यूज आवाज जनतेचा पाहत राहा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घंटीला बटन दाबायला विसरू नका. मी न्यूज रिपोर्टर अमोल गुंड, आवाज जनतेचा.